आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। अगदी काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते या खुल्या कांदा मार्केटचे उद्घाटन करण्यात आले होते। उद्घाटन प्रसंगी त्यांनी युवकांना राजकारण बाजूला ठेवून या मार्केटच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात असे आवाहन केले होते। दर मंगळवार आणि गुरुवारी भरत असलेल्या या खुल्या कांदा मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली। याच पार्श्वभूमीवर आम्ही नेवास्कर न्यूजच्या टीमने कांदा मार्केटला भेट देत शेतकरी, व्यापारी आणि मजूर यांच्याशी संवाद साधला आहे। मागील 8 दिवसांपूर्वी नेवाशा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तर्फे हा खुला कांदा मार्केट शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे। यानंतर काही शेतकरी इथे दिसत आहेत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। हा खुला कांदा मार्केट त्यांना कसा परवडतो, त्यांना कसं त्यांचा फायदा आहे, तोटा आहे, काय आहे नेमकं आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करूया। नमस्कार दादा। नमस्कार। सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव रवींद्र बाळासाहेब शिंदे, राहणार सुरेगाव, तालुका नेवासा। आपण कांदा पिकवतात, किती एकर कांदा आहे? आमचा कांदा 2 एकर होता। बर, आता यापूर्वी हा मार्केट सुरू होण्याआधी नेवाशाचा यापूर्वी कुठं तुम्ही कांदा विकायचा? घोडेगावला। तिथं तुम्हाला साधारण माझ्या अंदाजाने इथून त्याला न्यायला तुम्हाला ते लांबच आहे। हो, तर त्याला आम्हाला जवळपास भाडं पडतं 40-45 रुपये, प्लस गोणी आता खूपच महाग झाली, कारण 51 रुपयाला गुण झाली। आता घोडेगाव नाही म्हणलं एवढं परवडत नाही। कमीत कमी 1 क्विंटलला 250 रुपये खर्च होतो आम्हाला, आमच्या सुरेगावपासून तर घोडेगावपर्यंत। म्हणजे फक्त प्रवासी खर्च तुम्हाला 250? हा, प्रवासी आणि गोणी भाडं। हो, दोन्ही, म्हणजे गोणीचा खर्च आणि भाड्याचा खर्च जवळपास क्विंटलला 250 रुपये खर्च होतो आम्हाला। आता सरासरी आता तुम्ही किती क्विंटल माल आणलेला आहे? सध्याला आम्ही आज 1.5 क्विंटल माल आणलेला आहे गाडीमध्ये। म्हणजे सरासरी एक तुमचं जवळपास 1.5 टन माल आणलेला, 1500 किलो माल आणलेला आहे। म्हणजे तुमचं जवळपास आता याच्यामध्ये तुमचं एक 2,500-3 हजाराचा फायदा आहे। हा, नाही तर मग गोणी भरली असती तर मग लॉस झाला असता 2,500-3 हजार। खुश आहात म्हणजे तुम्ही? खुश आहात म्हणजे मार्केट खुश आहे आम्ही, कारण कांदा मार्केट आहे का कंटिन्यू चालू व्हायला पाहिजे, त्याचं पुढलं गालबोट लागलं पाहिजे, म्हणजे व्यापार पण व्हायला पाहिजे, कारण शेतकऱ्याचा फायदा आहे। कारण आज तुम्ही तसं पाहिलं का तर कांद्याला काय 10-12 रुपयाच्या भाव नाहीये, आणि खर्च तो कमीत कमी 1 एकरला येतो 60-70 हजार रुपये खर्च येतो, म्हणजे येतोच। कसं आहे, तुम्ही कसं भरा, घरून भरा बाहेरून भरा, 60-70 हजार खर्च येतो, म्हणजे येतो एकरी। मग आता 2 एकरला कमी कमी 1.5 लाख रुपये लागायचं आम्हाला। हो, आता 1.5 लाख रुपये झाले पाहिजे ना, का असंच नाही झालं पाहिजे ना? कमीत कमी काय नाही, थोडे व्यापाऱ्यांची संख्या थोडी कमी आहे, थोडी जरा वाढली इथं तर ते शेतकऱ्यांसाठी आणखीन खुलं आणि चांगलं वातावरण आहे। पण मग आता एक सरासरी सध्याला जेवढे व्यापारी आहे त्याच्यामध्ये येणारी आवक जे तर ती सध्या घेतायत का तेवढं? हो, आवक घेतात, पण आता काहीला कमी रेट, काहीला असं त्या पद्धतीने चालतं। कुठेतरी हा खुला कांदा मार्केट जो आहे नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं मागच्या 8 दिवसापूर्वी खुला करण्यात आलाय। कुठेतरी काय वाटतं की या बाजारपेठचं, ह्या कृषी उत्पन्न बाजारपेठनी जो चालू केलेला हा जो कांदा मार्केट आहे याचा कुठेतरी शेतकऱ्यांना फायदा होतोय काय? कसं काय? नाही, शेतकऱ्याला 101% फायदा आहे, कारण आज रोजी 50 रुपयाला गोणी झाली, भाड्याला 20 रुपये गोणी, आणि हमाल जर आपल्याला 7 ते 6 रुपये गोणी हमाल घेतो, तसं येत नाही हमाल गोणी भरायला, आणि शेतकऱ्यात दानत नाही राहिली गोणीवर टाकायला, तरी शेतकरी येण्यात येऊन गोण्या काहीतरी टाकतो। पण शेतकऱ्याला जर व्यवस्थित भाव भेटला तर हे मार्केट एकदम व्यवस्थित चालेल। व्यापारी वाढले पाहिजे, जेवढे व्यापारी वाढतील तेवढा भाव वाढेल, आणि आवक चांगली आहे। तुम्ही जर शेतकऱ्याला चांगला व्यवस्थित भाव जर दिला तर अजून भरपूर आवक येईल। हा, तर त्याच्यात काय आलं, शेतकरी शंका आहे, इथं आम्ही काय करते, गाड्यावाले भाडं इथपर्यंत येतात, पण आता यांचं 7 किलोमीटर आहे कांदा खाली करायला, साळुंकीची जिनिंगला जायचं, तिथून 7 किलोमीटर जायचं, 7 किलोमीटर त्याचं भाडं असं वाटतं की व्यापाऱ्यांनी आम्हाला द्यावं गाड्यावाल्याला। एवढी शंका म्हणजे लय महत्वाची आहे, यांच्यात कुजबूज होती। कुठेतरी आज शासनाने कांद्याच्या विषयी कुठेतरी संवेदनशील होणं हे गरजेचं आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं आज। तर काय वाटतं, या कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये चालू आहे की कांद्याला भाव भेटत नाहीये, कुठेतरी कांदा जो आहे तो अक्षरशः लोक म्हणजे कुठेतरी टाकून देत आहेत, काय याच्यावर म्हणा? आता याच्यामध्ये कसं आहे, खर्च इतका भरपूर आहे, आता जी जनती तीच का नती
गंमत अशी इथं शेतकऱ्याला काय करतो, माल पिकवतो येतो, एक नंबर सफरचंद करतो, पण त्याला विकायला शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. इथं व्यापारीच मालक झाले. व्यापाऱ्याला जे फाळकं खोलायचं 2 रुपयापासून मिळालं चालू होतो, शेतकऱ्याला काय राहतं, काही नाही राहत याच्यामध्ये. याच्यात सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक होऊ राहिली याच्यामध्ये. ओरिजिनल मध्ये सगळे शेतकरी हाच म्हणणार, एक नाही म्हणणार नाही. बरोबर आहे का खोटे? आजचे दिन काय की आजचे दिन हे सगळे आता एक वेळ आपल्या बापांचे दिन होईल का? 1.5 लाख रुपये तर झालेला आहे. खरंय, बरोबर आहे. पण निमगाव. बरं, काय नाव तुमचं? अरुण पवार. आपण कांदा पिकवणार शेतकरी आहात. किती एकर एकूण कांदा पिकवलं यंदा? 4 एकरी. 4 एकर. आज किती कांदा आणलाय तुम्ही विकायला? 2-2.5 टन. 2-2.5 टन कांदा आणलाय. एक सरासरी हे कसं परवडतं का? खुला काय कांदा परवडतं? परवडतो? जे नियोजन आहे का गव्हर्नमेंटचं सरकारचं आहे, पण हे जे आता बाजार समितीचा दोष नाही याच्यात का बुवा भाव कमी होणार वरच आहे ना. इथं आता कमी होतं ना, आता मार्केट कमी काय करू शकतो? खुला झाल्यामुळे अगदी चांगले, पण भाव नाही ना. भाव नाही ना. भाव आता आपण 600-700 आता यामध्ये तुम्ही शासनाला काय सांगाल बरं? भावासाठी तुम्ही शासनाकडे काय विनंती कराल? आता शासन काय आपल्या जवळ नाही म्हणून त्याला विनंती करा. खर्च भरपूर आहे ना. खर्च कांद्याला जादा आहे. थोडक्यात सांगायचं तर आणायचाच खर्च फिटत नाही. विद्युत झालेला खर्च वेगळाच राहिला, पण आणायचाच खर्च फिटाना नाम चालू इथं. सरकारला काय बोलायचं? 700 रुपये असं आहे. आणि आधी सण कांद्याचे 400 रुपये पैसे किती होते? 4-5 रुपये. 4-5 रुपये निर्यात चालू केली का? काय निर्यात शासन निर्यात चालू करतो पुढे? निर्यात चालू केली करणं ते सगळ्यांच म्हणणं, पण चालू करीत नाही ना. काही मजूर देखील आहेत जे रोज इथे मजुरी करून त्यांचं उदरनिर्वाह करत आहेत. आज हे खुल्या कांदा चालू झाल्यापासून त्यांना काय कसा फायदा आहे, काय त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. मामा, किती दिवसापासून मजुरी करतो? मी मार्केटमध्ये 79 पासून काम करतो. आत्ताच्याला म्हणजे आता मागच्या हप्त्यापासून मार्केट चालू झालं नाही. अगदी आनंद वाटतं. समजा लोक कामं करतात, जे झाले त्याचं समजा व्यवस्थित चालू आहे. तुम्ही नेवासा. आता आपल्या जवळच मार्केट झाल्यामुळं काय म्हणजे कसं आहे? एकदम कसं वाटतं. मी तर धंदा पाणी समजा व्यवस्थित चालू आहे. नेवासाच्या लोकांना कामगार मिळतोय, खूप आनंदाची गोष्ट आहे. आता तुम्ही एकूण किती मजूर आहात इथं? तिथं एकूण 10-12 मजूर आहे एका काट्यावर. एका काट्यावर 10 मजूर. आणि असे महिलांना बी भरपूर काम मिळतं. आता 40-50 महिला आहे 4 काट्या मिळून. असं एकूण किती काटे येतात इथं? इथं 15-20 काटे आहेत सगळे मिळून. 15-20 काटे. रोजगार उपलब्ध झाल्याबद्दल खूप आनंद वाटतोय. काय वाटतं, कसं आहे खुला मार्केट चालू झाल्यामुळं काय फायदा वगैरे आहे का? नाही, चांगलं झालं. जवळ आपलं मार्केट चालू झालंय. भाड्याची बचत होती, बाहेर जाण्यापेक्षा चांगलं. आता तुम्ही याच्या आधी नेवासा मार्केटला नसेल येत, समजा तुम्ही बाहेर कुठेतरी गोडेगाव गंगापूर बाहेर. सर्वसाधारण शेतकऱ्याला बाहेरच्या मार्केटला न्यायला किती खर्च येतो? बाहेरच्या मार्केटला नेल 2-2.5 हजार रुपये खर्च येतो. नेवासा शहरापासून समजा आजूबाजूला बाहेर. आणि इथं येण्यासाठी किती खर्च? इथे येण्यासाठी 500-600 रुपये खर्च. म्हणजे त्याचे 2,000 ते 1,500 बचत. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.